नमस्कार. तुम्ही वॉकिंग करताय, दिवसभरामध्ये 5000 स्टेप्स करताय, 10,000 स्टेप्स करताय, तरीही देखील वजन कमी होत नाही ना, पोटावरची चरबी कमी होत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओला पूर्ण बघा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॉलो करा. 5000 10,000 स्टेप्स आपण ज्यावेळेस वॉक करतो त्यावेळेस आपण काही कॅलरीज बर्न करतो आणि खूप ऑलमोस्ट लोक मॉर्निंग वॉकला जातात आणि इव्हिनिंग वॉकला देखील जातात. सो वॉकवरून आल्यानंतर तुम्ही जी कॅलरीज बर्न केलेली असतात त्या कॅलरीज बर्निंग म्हणजे काय, तुमचा आउटपुट. खूप वेळा आपण आउटपुट आपला चांगला देतो, कॅलरीज बर्न करतो. म्हणजे तुम्ही 5000 स्टेप चालताय तर तुमच्या कमीत कमी 200 to 300 कॅलरीज बर्न होतात. आणि तुम्ही आल्यानंतर, वॉकिंगवरून आल्यानंतर तुम्ही जर पोहे उपमा खाता किंवा चहा चपाती खाता किंवा भाजी चपाती सकाळी खाता आणि घराच्या बाहेर पडता, तर तुम्ही त्याच्यापेक्षा डबल कॅलरीज तुमच्या बॉडीमध्ये इन करता. सो इन अँड आउट जेवढे कॅलरीज बर्न करतो तेवढेच कॅलरीज बॉडीमध्ये गेल्यामुळे किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज बॉडीमध्ये गेल्यामुळे वजन काय होतो, वाढतो. किंवा तेवढेच कॅलरीज जर गेले तर वजन हा मेंटेन राहतो. ऑलमोस्ट 99% लोकांचं वॉकिंग नंतर वजन कमी होत नाही किंवा वॉकिंग भरपूर वर्ष करतात तरी पण वजन कमी होत नाही. त्याचं कारणच हे आहे की वॉकिंगवरून आल्यानंतर काय खायचं, कसा मील असला पाहिजे ह्याच्याबद्दल माहितीच नाही आहे. सो हा व्हिडिओ अशा मित्राला पाठवा, अशा मैत्रिणीला पाठवा जी सकाळचं वॉकिंगला जाते, संध्याकाळचे 10,000 स्टेप्स पूर्ण करते, तरी देखील आहे तशीच आहे ती. सो अशा व्यक्तीला पाठवा. आणि